आज आपण बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड. त्यासाठी मी इथे दूध गरम करायला ठेवलं आहे. दुधाला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून घ्या. साखर टाकल्यानंतर थोडा वेळ लो फ्लेमवरती दूध गरम करा. दूध गरम होते तोपर्यंत आपण थंड दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊया. कस्टर्ड पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या, जेणेकरून गुठळी राहणार नाही. आता ही मिक्स केलेली कस्टर्ड पावडर आपण या गरम दुधामध्ये घालून घेऊया. कस्टर्ड पावडर दुधामध्ये टाकल्यानंतर आता दुधाची थिकनेस वाढेल. तोपर्यंत दूध आपल्याला लो फ्लेमवरतीच गरम करत राहायचं आहे. आता दुधाचा थिकनेसपणा तुम्हाला दिसत असेल. आता हे दूध आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता हे मिश्रण आपण थोडा वेळ फ्रीजरमध्ये ठेवूया. आता मी बाउलमध्ये ही केळी, त्यानंतर ही सफरचंदची पीस, द्राक्षे, एका बाउलमध्ये साखर,